मंडळी, आज आपण भाताचा एक प्रकार बघत आहोत। ही जुनीच रेसिपी आहे। माझी आजी पणजी हा भात चुलीवर करायची। मस्त तोंडाची चव वाढवणारा, पोटाला थंडावा देणारा हा भाताचा प्रकार आहे। तुम्हाला दही भात, दही बुत्ती हे भाताचे प्रकार माहीतच असतील। तसाच पण जरा वेगळ्या पद्धतीने केलेला हा भाताचा प्रकार आहे। कर्नाटकात ह्या भाताला बिशी बुत्ती असे म्हणतात। हा भात प्रवासात सुद्धा नेता येतो। 2-3 दिवस सहज टिकतो आणि हा भात जसा मुरेल तसा अजूनच चविष्ट लागतो। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता हा भात करण्यासाठी आपण एक पहिला फोडणी करून घेऊया। त्यासाठी मी कढणं घेतलेलं आहे। त्यात एक 2 ते 3 चमचे तेल गरम केलं। आता ह्यात आपल्याला पहिला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तेल गरम झाल्यावर त्याच्यात मी एक मुठभर शेंगदाणे किंवा एक पाव वाटी शेंगदाणे घातले आणि ते छान लाल कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। जरा लालसर रंग आणि कुरकुरीत शेंगदाणे झाले की ते काढून घ्यायचे। फार पण लाल करू नका, मग ते करपल्यासारखे लागतात आणि मग भाताची चव बिघडते। आता ह्या तेलातच आपल्याला पुढची फोडणी करायची आहे। इथं मी गॅस बंद केलाय कारण तेल चांगलं तापलेलं आहे। त्यात फोडणी आरामात होते। आता ह्याच्यात मी मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर एक पाव चमचा हिंग घातलं आणि ही भरलेली मिरची घातलेली आहे। इथं आपण हळद वापरत नाही आहोत। आता ही जी भरलेली मिरची आहे त्या मिरचीमुळेच भाताला चांगला स्वाद येणार आहे। ही भरलेली मिरची कुठल्याही फूड स्टोअरमध्ये सहज मिळते आणि जर तुम्हाला घरीच करायची असेल तर त्याची रेसिपी मी आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे। ती जर बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे। ही मिरची तेलात लगेच तळली जाते। छान खमंग होईपर्यंत ही मिरची तळायची आणि ही फोडणी कोमट व्हायला ठेवायची। आता इथं आपण कढई गरम करत ठेवली। त्यामध्ये आपण शिजवलेला भात घालायचा आहे। साधारण 2 वाट्या भात मी शिजवून घेतलेला आहे आणि तो ह्यामध्ये घालत आहे। आता ह्या भातामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे। साधारण 2 ते 2.5 वाट्या ताक, म्हणजे भात बुडेपर्यंत ताक ह्यामध्ये घालूया। घरी लावलेल्या दह्याचं थोडं आंबूस असं हे ताक आहे। ताक फार पण आंबट नसावे। आता इथं गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि हा भात आहे तो ताकामध्ये चांगला घोटून एकजीव करून घ्यायचा आहे। साधारण 1 उकळी येईपर्यंत हा भात आपल्याला ताकामध्ये शिजवायचा आहे। इथं तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता। मी बासमती तुकडा वापरलाय। तसेच जर शिळा भात उरला असेल तर तो भात सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। जर ताक खूप आंबट असेल तर त्यामध्ये थोडेसे दूध घालावे आणि मग ते मिश्रण या भातामध्ये घालावे। तसा आपला हा भात शिजलेलाच आहे, पण तरी ताकामध्ये तो चांगला एकजीव करून घोटून पुन्हा शिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे ताकाची आणि भाताची चव छान एकजीव होते। साधारण 1 उकळी आली की ह्या भातामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तसंच आपण जे तळून शेंगदाणे बाजूला काढून ठेवले होते ते शेंगदाणे ह्यामध्ये घालायचे। भात खाताना मध्येच दाताखाली तळलेला कुरकुरीत शेंगदाणा आला की भात खायची मजा अजूनच वाढते। आता मस्त हिरवीगार ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये घालायची। त्यामुळे कोथिंबीरीचा स्वाद आणि वास ह्या भाताला लागतो आणि तसंच भात दिसायला सुद्धा छान दिसतो। मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हा जो भात आहे तो असाच ताकामध्ये चांगला शिजवून घ्यायचा। चांगलं 1 ते 2 मिनिटाकरता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण काय करूया, आपण जी फोडणी कोमट करून घेतली आहे त्यातल्या ज्या मिरच्या आहेत त्या चुरून घ्यायच्या। म्हणजे मिरचीचा स्वाद, त्याच्या मसाल्यातला स्वाद तेलामध्ये उतरतो आणि तो स्वाद भाताला लागतो आणि भात अजूनच चविष्ट होतो। चला, मस्त अशी ही खमंग फोडणी आपण ह्या भाताला देऊ आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं एकजीव करून भात चांगला घोटून घेऊया। मस्त एकसंध एकजीव असा हा आपला आंबट भात तयार होतो। माझी आजी आणि पणजी हा भात चुलीवर असा छान घोटून घ्यायची। त्याची तर चव अजूनच छान खमंग लागायची। आता हा भात कोमट सुद्धा छान लागतो किंवा गार सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। ह्यात आपण जी मिरची घातली आहे त्याच्यामुळे ह्या भाताचा स्वाद खूप छान लागतो। घरातील सगळ्यांना हा भात नक्की आवडेल। पोटाला थंडावा देणारा, तोंडाला चव आणणारा असा हा भाताचा प्रकार आहे।
आपला आंबट भात खाण्यासाठी तयार आहे। मंडळी, तुम्हाला ही पद्धत माहिती होती का? माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा जुन्या पारंपरिक हेल्दी साठवणीतल्या आजी पणजीच्या आठवणीतल्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे अशी पुढच्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।